फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे बघा, आज सकाळी सकाळी जे मागच्या वेळेस ॲक्च्युली डिलेवरीच्या कारणामुळे कॅन्सल झालं होतं, म्हणजे मीच कॅन्सल केलं होतं कारण डिलेवरी येतच नव्हती आणि इन्स्टॉलेशनसाठी माणूस येऊन गेलेला. तर हे अर्बन कंपनीचं आपलं नेटिव्ह N1 प्युरिफायर. तर हे आपण आता इन्स्टॉलेशनला येतील उद्या. आणि हे आपलं पाम ट्री आपण इथे ठेवलं कारण तिथे खूपच ऊन लागत होतं, तर त्याला एजेस एकदम हे झाल्या होत्या काही काही ठिकाणी. तर आपला नाश्ता रेडी झालेला आहे. हे बघा, ते मगाशी ओव्हनमध्ये केलेलं, तर ग्रिल करायला वेळ नव्हता म्हणून आपण जस्ट मायक्रोवेव्ह केलं होतं, त्यामुळे क्रिस्पी झालं नव्हतं. आत्ता मग मस्त क्रिस्पी आलं, तव्यावर केलं आपण, चांगलं लागतं ॲज युजल. तर आपण नाश्ता फिनिश करूया. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, या कॉफी घ्यायला. तर आता आपण कॉफी घेतो आहे. थोडा दुपारी आराम केला कारण काय आहे, माझा इंटरव्ह्यू झाला. एकतर आज काय आहे की आहे ना, थोडं स्केड्यूल थोडं असं ऑक्युपाईड टाईप होतं. माझा इंटरव्ह्यू ठरलेला 2:30 वाजता आज एका ठिकाणी. तर मी इंटरव्ह्यू देत बसलो, जवळपास अर्धा पाऊण तास चालला. आणि मी 2-3 ठिकाणी त्यानंतर स्कूलमध्ये इन्क्वायरीसाठी फोन केला होता. तर स्कूलचे ऑफिसेस बरेचसे आज बंद होते. तर ते म्हणाले की तुम्ही मंडेलाच येऊन इन्क्वायरी करा, तर ते जास्त बरं राहील. म्हणून आम्ही आज स्कूलचं इन्क्वायरी पार्ट स्किप केला. थोडं बाहेर जाऊ भाजी वगैरे घ्यायला आणि बघू, थोडंफार रोमिंग करू बाहेर. कारण घरामध्ये सारखं राहून कंटाळा येतो, बाहेर गेला जरा फ्रेश हवेमध्ये जरा बरं वाटतं संध्याकाळच्या वेळेला. तर जाऊन येऊ खाली. आपण तयार झालेला आहोत, आता आपण निघालो आहे बाहेर. आणि आहे ना, एक आहे ना मस्त प्लॅन आम्ही केला आहे आता ॲक्च्युली. की गावी जाऊन आल्यापासून चेहऱ्यावर थोडा एक डलनेस आला आहे, कारण गावचं ऊनच एवढं रखरखीत होतं. आणि कामा वगैरेसाठी तर कावेरीला म्हणा, भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, जे काय सोयींसो काम असेल, बाहेर उन्हामध्ये थोडंफार राहावंच लागत होतं. तर पूर्ण एक त्वचा आपली टॅन झालेली आहे थोडीफार गावावरून आल्यापासून. आणि आहे ना, तिचा ब्राईटनेस आहे ना परत येण्यासाठी आहे ना, आपण आहे ना एक हे ठरवलं आहे. म्हणजे कावेरी तर बोलत होती की आपण फेस सिरम वगैरे विटॅमिन सीचं किंवा काय ट्राय करूया. तर मी आहे ना एक यूट्यूबला सर्च दिला की होममेड कसं करतात ते, होममेड विटॅमिन सी सिरप किंवा जे काय असेल ग्लोसाठी. तर आहे ना मस्त मस्त आयडिया मिळाल्या आणि ते खरंच एवढं सॅटिस्फॅक्टरी होत्या बघून, म्हणजे सॅटिस्फॅक्शन वाटत होतं ते बघूनच. की ऑरेंजचं म्हणजे संत्र्याचं साल वगैरे घेऊन मग त्याच्यात थोडं ॲलोवेरा जेल टाकून, आणि हे सगळे प्रकार तर मी लहानपणापासून म्हणजे नाही का, मुलतानी माती लाव, ते कोरफड लाव अंगाला जेल काढून वगैरे, ते सगळं मस्तपैकी ट्राय केलेलंच आहे. तर वाय नॉट आत्ता पण करूया. आपण आहे ना आता ना निघालो आहे, ते सगळे 2-3 आहे ना इन्ग्रेडियंट्स घेऊन येऊया आणि घरच्या घरी विटॅमिन सी किंवा जे काही ग्लोनेससाठी सिरम आपण बनवणार आहोत ते तुम्हाला दाखवूया. चला. बाईकची चावी, घराची चावी, एक छोटी स्पॉटलाईट, मोठी लाईट बंद. सगळं बंद झालेलं आहे. आणि चावी आपण तेव्हापासून आठवणीने घेतो जेव्हापासून फर्स्ट टाइम आपलं लॉक लागलं होतं आणि 800 रुपयाला फटका लागला होता, तेव्हापासून चावी रिमाइंडर. ऑनलाईन कर रहा फ्रेंड्स. आपण आता आहोत मौज मार्टमध्ये आणि हे बघा, रोज वॉटर इथून घेतलं आहे आपण आणि ॲलोवेरा जेल घेतो आहे आणि संत्री घेतलेली आहेत आपण. आणि ती बॉटल हवी आपल्याला, ड्रॉपर बॉटल, ती नाही मिळते. आपण आता आलेलो आहे घरी आणि आपल्याला पाहिजे होत्या त्या सर्व वस्तू मिळाल्यात. मी तुम्हाला दाखवतो एकदा. आणि संत्र मिळालं तर स्ट्रगल करावा लागला थोडा, पण मिळाली चांगली. हे बघा, एवढे आपण 1 किलो संत्र आणले आहेत. तर हे बघा, मस्त छान फ्रेश एकदम संत्र मिळाले आहेत. आणि एक कापून दाखवलं होतं, मस्त गोड रस आहे. आणि आपल्याला याचं फक्त सालाशी काम आहे, साल याचं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर आपण फेस सिरमची प्रोसेस सुरू करूया. आधी थोडं नाश्ता करूया कारण भूक लागली आहे. तर हे बघा, आपण गावची भेळ आणली होती ना, तिच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून घेतला आणि कोथिंबीर. तर कशी लागते कावेरी? मस्त एकदम. तर आपण टेस्ट करूया आता गावची भेळ. चांगली. आम्ही खाऊन घेतो त्याच्यानंतर बोलतो. बघा. तर चला फ्रेंड्स, आता आपण आपल्या फेस सिरमच्या रेसिपी कम प्रोसेसला सुरू करूया. आणि हे बघा, इथे आपली सगळी तयारी झालेली आहे. आता काय केलं आपण, हे बघा, ही जी संत्र आणलेली होती त्यातली 3 संत्र आपण घेतली आहेत. ऑरेंजेस घेतलेत 3. आणि आता ते थोडं पील ऑफ करूया त्याचं, कारण काय ना, आपल्याला ही वरची जी स्किन असते ना तीच कामाची असते. ही वरची स्किन घेऊया.
हे थोडं व्हाईट आहे ना, व्हाईट आपण काढून टाकण्यापेक्षा डायरेक्टली असंच सोलून घेतो आहे. काय बोलतो, फायबर्स हा पार्ट आहे ना थोडा, तो आहे ना आपण कमी करतो आहे. तर जास्तीत जास्त या स्किनमध्ये असतं ना विटॅमिन सी, ते आपण काढून घ्यायचं. वास तर एकदम मस्त आहे ओरिजिनल संत्रा. म्हणून मी कावेरीला म्हटलं की विकत तर घेऊयाच आपण, काय आपण अफोर्ड करू शकत नाही अशातली गोष्ट नाही ते, किंवा म्हणजे इझिली आणून तर ते सोपंच आहे ना, पण हे जास्त नॅचरल हे म्हणजे गुणकारी असतं. आपण हे संत्र सोलून घेतलेत, जी सालं, आणि हे विटॅमिन ईचे कॅप्सूल आहे, ग्लिसरीन, गुलाबजल आणि ॲलोवेरा जेल. चांगले धुवून घेऊया, वॉश करूया. चल पटकन. इथे आता सगळं कावेरीने धुवून घेतलेलं आहे, संत्र्याची सालं, आणि तिच्या हातात गुलाबजल आहे. आता ही संत्र्याची सालं जाणार मिक्सरच्या भांड्यात. पटकन वेळ नाही आहे. ही संत्र गेली मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर हे फोड. अरे फोड कुठे बोलते, तोडायचं असतं हे. माणसं मिळत नाही, माणसं भेटतात. मला माझे काका मिळाले नाही, भेटले. काय भेटले. हां, गुलाबजल टाकून घे. मला काय वाटतं ते नंतर टाक गुलाबजल, पाहिजे तरी आता 2 चमचे, ते थोडंसं तीन चमचे टाक. बारीक होण्यासाठी थोडंसं 3 चमचे टाकून घे. आणि हे बघा मित्रांनो, किती आतुरता लागली आहे तिला तिचा डलनेस घालवण्याची, आणि डलनेस घालवण्याच्या गडबडीमध्ये गुलाबजल सांडवलेला आहे. कुठे? नाही. आणि भांडं मध्ये मोकळंच फिरलेलं आहे, म्हणजे शक्तिमान फक्त बाजूलाच फिरलेला आहे, आणि मध्ये सालं तशीच होती. काय गुलाबजल ॲड करते. थोडं सुक्क. हे बघा कशी एकदम फाईन पेस्ट केलेली आहे. हे मध्ये एक थोडं साल राहिलं, त्याच्याकडे इग्नोर करा. रुमालाची करायची अशी पोटली. येईल असं वाटतंय. आय एम बीइंग पॉझिटिव्ह. फेस सिरम इन द मेकिंग मित्रांनो. हे बघा, अरे यार, कॉफी सारखं गडबड नको व्हायला. कलर का दिसतो यार हळदी सारखा. आपण संत्र्याचा जो सालांचा ज्यूस काढून घेतला आहे ना, थिकनेसला बघा किती घट्ट आहे, आणि एवढा सुगंध सुटला आहे त्याचा. आपण 2 विटॅमिन ईच्या कॅप्सूल सांगितलेल्या होत्या, तर त्याऐवजी आपण घेतोय 4, कारण आपला रस आहे थोडा जास्त. तर 4 विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स आणि 3 चमचे आपण ॲलोवेरा जेल घेऊया. हा झाला 1 चमचा. 2, ग्लिसरीन, मेडिकेटेड ग्लिसरीन आहे, हे आपण 2 चमचे टाकणार आहोत. पैसे वाचवायचे असतील, हां, तर माझ्यासारखे जे पैसे वाचवणारे, थोडेफार काटकसर करणारे नवरे असतील, आणि त्यांच्या बायका त्यांच्याकडे फेस सिरम घेऊन द्या ना असा हट्ट करत असतील, तर त्यांना सरळ 1 किलो संत्री आणायला घेऊन जायचं. म्हणजे खायचं पण काम झालं, आणि सालींचं फेस सिरम पण झालं, आणि एकदम ओरिजिनल हे बघा फेस सिरम तयार झालेलं आहे. आता याला आपण बॉटलमध्ये काढून घेऊया, म्हणजे रोज वापरण्यासाठी थोडं इझी जाईल. आणि इथे थोडं कोरफड राहिलं आहे. अरे शेवटी जे व्हायचं होतं ते झालं. आधीच चालू करतो तो, आधीच त्याच्यामध्ये आधी घालायचं म्हणून चालू करायचं. चला आता आपण याला बॉटलिंग करून घेऊया, आणि आम्ही एक छानशी बॉटल काढून ठेवली आहे. हे बघा, हीच ती बॉटल. आणि या मस्त आमचा कलर दाखवतो याचा. व्यवस्थित झालंय ना थोडं सेटल, म्हणजे होईल ते. हे आता जो फेस आला ना सेटल होईल थोडं बॉटलमध्ये गेलं. आणि वाव, आता हे जे राहिलंय, तुम्ही म्हणाल की अरे हे काय नीट काढून घ्यायचं ना, तर हे आम्ही काढूनच घेणार आहे. कारण मी काय शब्द वापरला आता, काटकसर करणारे नवरे. तर याच्यामुळे आता हे आम्ही आता ट्राय करणार आहे आता फेसवर. हे बघा मित्रांनो, असं काही हे फेस सिरम आपण तयार केलेलं आहे, आणि खरंच मी तुम्हाला वाटेल काय सारखं सुगंध वास करतोय. थांब ना, ते येईल का वगैरे लावता. आणि प्रत्येक काटकसर करणाऱ्या नवऱ्याला काटकसर करणारीच बायको मिळते. हे बघा, जे अर्धा चमचा उरलेलं होतं ते तसंच तिला घालून घ्यायचं आहे परत कोरफडीचं.
घरच्या घरी होममेड फेस सिरम. आणि आतली गोष्ट म्हणजे माझे 300-400 रुपये वाचलेले आहेत. कारण 10 ml 300, 350, 400, 500, 800पर्यंत म्हणजे असेल त्याच्यामध्ये, पण तेही इफेक्टिव्ह असतीलच. पण हे नॅचरली होममेड आणि तेवढंच इफेक्टिव्ह असावं बहुतेक. तर हे आपण फेस सिरम घरी तयार केलेलं आहे आणि याचं फर्स्ट ट्रायल आपल्या कावेरीवर होणार आहे. ये कावेरी बाळा ये. हे बघा कन्सिस्टन्सी बघा, जरा जेल फॉर्म टाईप वाटतंय. जेल इन द सेन्स थोडं थिक लिक्विड टाईप वाटतंय. आणि आता चेहऱ्याला लावून देते. आणि कावेरीला असं मेकअप करण्यासाठी आम्ही इथे मिरर्स पण लावून घेतलेले आहेत. आणि त्या सगळ्याचा इंटिरियर डिझायनर मीच आहे आणि ती पण आहे सपोर्टिव्ह. आणि हे बघा कसं आज मिररचं सार्थक झालं. वाटतंय चांगलं म्हणजे काय चिपचिप वाटतंय, कसं वाटतं, ऑइली वाटतंय, कसं वाटतंय? नाही चिपचिप नाही वाटत. म्हणजे वाटतंय ना असं पेनिट्रेट होतंय ना स्किनमध्ये, जातंय ना, शोषतंय ना. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं की आपण कशा प्रकारे इझी वेमध्ये फेस सिरम तयार करून घेतलेलं आहे. आणि मला तर काही गरज वाटत नाही आहे त्याची, पण कावेरी हे यूज करणार आहे आणि मी पण करेलच ऑब्व्हियसली. तर जोक्स अपार्ट, तर असं फेस सिरम तुम्ही ट्राय करून बघा. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत ज्यांना याची गरज असेल, ज्यांना आवडेल घरगुती फेस सिरम वापरायला. आणि ह्या व्लॉगला आपण आता इथेच एंड करूया. तोपर्यंत ओके, टाटा अँड बाय. परत एकदा लेट नाईट क्रेविंगचं शिकार झालेलो आहोत आणि भूक लागलेली आहे, बेकार भूक लागलेली आहे. म्हणजे मस्त फुल ऑन जेवलो होतो डिनरमध्ये, तरीसुद्धा भूक लागलेली आहे. तर आपण आता मोनॅको पिझ्झाचे जे बिस्किट असतात त्याच्यावर चीज आणि सॉस टाकून ओव्हनमध्ये गरम करून ते खाऊया. मोनॅको पिझ्झा मसाला क्रंच असं असतं. त्याच्यावर चीज टाकायचं, काही असेल शिमला मिरची वगैरे हे ते टाकू शकतो, पण आम्ही नुसतं चीज आणि सॉस टाकून करणार आहे. अँड दिस इज हाऊ इट लुक्स. हे बघा पिझ्झा टाईपच आहे. चव मी थोडं खाऊन बघितलं तर चीज आणि ते टाकल्यावर अजून छान लागेल. करून घेतलेलं आहे बिस्किट, सॉस आणि त्यावर चीज. चल ओव्हनमध्ये लावतो आता आपण. 1-1.5 मिनटं लागेल ना? बघू. हे बघा असं झालं आहे. बघ खाऊन बघ. अरे वाटून घ्यायचे तो विसरलोच आपण. ये एक तेरा एक मेरा, 2 तेरा 2 मेरा. कसं आहे? गरम आहे? मस्त आहे.